Journey, memory, and bright future of our amazing city. Life is a journey, and school is the best part of it. I know many of you have heartfelt memories to share. I invite to share their experience. I would like to call Saitran. So today is the last day of our batch year, and I just wanted to take a moment to experience my graduate. It's been an incredible experience with such a wonderful classmates, and I have been learned so much and learned from our teachers. While I am excited about the future, I will definitely miss the people and the memories we created. आदरणीय प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक मंडळी गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे निरोप समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत. हा थोडासा भावुक आणि हळवा क्षण आहे. आजचा सुंदर आठवणी कायम माझ्या हृदयात कधी दिसणार नाही हे दिवस परत आपल्या आयुष्यात नाही येणार, पण हे दिवस आपल्याला कायम आठवणीत राहतील. सबकी आंखों में आंसू लाए. हम सभी जानते हैं आज हमारा स्कूल का आखिरी दिन है और आज मैं आपके सामने अलविदा कहने और आभार व्यक्त करने के लिए खड़ी हूँ. दोस्तों, एक साथ बड़े हुए, पढ़े लिखे, जहाँ हमें अच्छे शिक्षक मिले, आज हम ऐसे शिक्षक और प्यारे दोस्तों को अलविदा कहने वाले हैं. अंत में मैं अपने शिक्षक और विद्यालय को धन्यवाद देती हूँ. हम जहाँ भी जाए अपने विद्यालय का नाम रोशन करें. मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डमध्ये होते तेव्हा मी या स्कूलमध्ये आले. खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या स्कूलसोबत. सगळे टीचर्स खूप कॉपरेटिव्ह आहेत. मला सगळ्या टीचर्सला थँक्यू बोलायचे माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्याबद्दल. सगळ्यात जास्त थँक्यू मला साखरे कामला बोलायचे, कारण की त्या मला लहानपणापासून शिकवल्या आणि त्यांनी मला कधीच एका स्टुडंटसारखं ट्रीट केलं नाही, स्वतःच्या फ्रेंडसारखं ट्रीट केलं. त्याच्यामुळे मला त्यांना थँक्यू बोलायचं. पुन्हा जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा सुद्धा आमची स्कूल सुरू होती, त्यासाठी मला प्रेसिडेंट सरला थँक्यू बोलायचं आहे, कारण की लॉकडाऊनमध्ये सुद्धा आमची स्कूल त्यांनी सुरू ठेवली, त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला. सगळ्या टीचर्सला मला थँक्यू बोलायचं आहे आणि माझ्या फ्रेंड्सला सुद्धा थँक्यू बोलायचं आहे, कारण की त्यांच्यासोबत माझ्या खूप साऱ्या मेमरीज तयार झाल्या आहेत. त्यांनी माझ्यासोबत खूप जॉयफुल मेमरीज तयार केल्या आहेत. त्या मेमरीज मी कधीच माझ्या लाईफमध्ये विसरू शकणार नाही. थँक्यू. CO सर, राजूकर सर, अंगद सर, जगताप सर, शेख सर आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. राहिला तो चढताच राहिला पाहिजे. मला तर 100चीच अपेक्षा तिच्याकडून होती, तिने नाही पूर्ण केली. आता ती तुमची वेळ आहे ती तुम्ही पूर्ण करा. 100% आपल्याला पाहिजे आहे. तर बेस्ट ऑफ काय आपल्याला माहित आहे. एखाद्या 2 लँग्वेजमध्ये कुठे गेलात आणि राजबरोबर आम्ही एवढा प्रयत्न केला सर की Principal ma'am, thank you sir, Sheikh sir, Angad sir, and Jagtap sir, and of course all my dear students. See, today is the last day of school for 10th standard, but it is not the last day with the communication with your teachers. Why? Because your teachers, they will always help you. After 10th, a lot of education is there, isn't it? You have taken first to 10th standard education in English medium, but teacher's role is not only up to certain limit. The teacher can help you till your lifelong. Because why I am saying, you might have experienced many teachers. अभी आप 10th की एग्जाम देने वाले हैं, तो दिस इज नॉट द लास्ट एग्जाम. लेकिन इसके पहले मैंने आपको एक स्टोरी बताई थी एरिस्टोटल, है ना? क्या बताया था कि आपको फाइनल एग्जाम देने की है, इस हिसाब से हर एक पेपर सॉल्व करना. आणि हिंदीचा हायेस्ट आहे 95 मार्क्स. आता भाषा या विषयामध्ये 90+ जाणं हे हे जेवढं अवघड आहे तेवढं सोपं तुम्ही मॅथ किंवा सायन्समध्ये 100 मार्क्स घेणार आहे म्हणजे घेणार आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला 100ला 100% पडल्याशिवाय राहणार नाही. President sir, Sheikh sir, Principal ma'am,
Madhukar sir and Angad sir. Though I was EO of the school, but at the same time I had also made you strengthen me. Okay, regarding about fees as a board exam also. सगळ्यात तात्पर्य ही आपल्या शाळेची 4थी बॅच आहे आणि दरवर्षी आपण जसं 22-23मध्ये फर्स्ट बॅच झाली. त्याच्यानंतर आपला जे निकाल आहे दरवर्षी हा 100% लागतो आणि यावर्षी पण तो 100% लागेल, यात काही शंका नाही. त्या विषयाचं जसं तुम्हाला भरपूर सांगितलेलं आहे. साखरे मॅम, जगताप सर, अतुल सर, सगळे विद्यार्थी या शाळेत प्रथम आलो भाऊ म्हणून. माझी इच्छा होती इथं काहीतरी करावं आपण, पण योग नव्हता आणि योग आला आणि भाऊ फक्त सांगितलं की तू खाली आके जाते जाओ, खाली वाच करो. ठीक आहे सर. Honorable Dice, this is my 35th or 36th time to give send off to the students. Or it might be 50 or 52nd time. I always say you, the approach of knowledge is vital, but many times practical approach matters a lot. As Sakre ma'am had just given the example of Shaurya, that she hyperactive a lot, and I know this may happen with one or two girl students especially. So be calm. Try to follow the discipline at the exam stage. So whatever the instructions they have been given, but you have to come to school till the last day. Keep in mind. Why? म्हणजे पेपर कसे तपासले जातात याबद्दल ते जे सांगतात ते अशा काही सूचना असतात की ज्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. So today, this is last day for you in Raisons English School. But I can say this is the beginning of your life. Though you are here from, I think, Sai from nursery, Sita from first standard, another from someone from 5th, 6th or 10th. जी काही तुम्हाला शिदोरी मिळाली ती. Whatever you learn in the school, definitely this will help you future also. मी नेहमीच सांगत आलो, कलामांनी सांगितलंय, अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होते, स्वप्न मोठी पाहिजे पाहिजे, स्वप्न लहान पाहायची नाही. स्वप्न या देशाच्या पंतप्रधान होण्याची पहा, स्वप्न मोठं सायंटिस्ट होण्याची पहा, स्वप्न मोठा खेळाडू होण्याची पहा आणि त्याचा पाठलाग करा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यश मिळवू शकाल, तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस व्हा. सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं. वाईट वाटून घेऊ नका, सतत बाजार चालू आहे आणि त्या शिक्षणाच्या बाजारामध्ये एक रेसन सारखी संस्था आपण चालवतोय
जे तुम्हाला एक दर्जेदार शिक्षण देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. हे फक्त बोटावर बोलत आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संस्था असतील, बाकी सगळे पैसे कमवण्यासाठी. ठीक आहे, तिथं तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये शिक्षण मिळेल, तुम्हाला त्या वातावरणामध्ये तुम्ही जाता आणि तुम्हाला चांगले क्लासेस मिळून तुम्ही चांगले ऍडमिशन घेताल. म्हणजे फुकट तुम्ही आज शिक्षण देत नाही, ते फुकट आपण देत नाही, पण तुल्यबळ जर पाहिलं असेल फीस तुम्ही चांगले शिक्षण तर चांगली नोकरी लागेल. आणि 10वीला नापास झाले तर चपराशीच नोकरी ती पण लागेल. सफाई कामगार म्हटलं तर ती पण आहे. मुंबईला म्हटले नोकरी पाहिजे तर ती द्यायची आहे. 10वीच्या नापासाला सुद्धा मी नापास शब्द याच्यासाठी वापरतो, 50% पास होऊन घेण्यात अर्थ नाही. तुम्हाला तिथं ऑफिसमध्ये चहा पाणी द्यायला ठेवता येईल की तुम्हाला चांगलं शिकून चांगलं आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं नाव करायचं की नाव खाली घालायचं. हे जेव्हा मुली लग्न झाल्यानंतर जाणार, सासू सासऱ्याची आपल्या आई वडिलांची सेवा नाही करणार, मला कानावर जरी आलं तर रेसन्स ते दरवाजे बघ फार अपेक्षित असते शाळेची. लक्षात घ्या, किती मोठा मुलगा की त्याला आपल्या शाळेचं एवढं अट्रॅक्शन असतं. And making us proud. Thank you.